रत्नागिरी नगर परिषद निवडणूक 2025 शिवसेना भाजप महायुतीचे उमेदवार सुशांत चौंडे हे गेल्या 5 वर्षात प्रभागात करण्यात आलेली कामे, भविष्यातील प्रकल्प, नागरिकांच्या अपेक्षा आणि मतदारांच्या मनातील प्रश्न हे सर्व जाणून घेण्यासाठी आपण थेट त्यांच्याशी संवाद साधणार आहोत. सुशांतजी नमस्कार. आपल्या कार्य अहवालात आपण म्हटलं आहे की गटारे, रस्ते, पेवर ब्लॉक, स्ट्रीट लाईट आणि जलव्यवस्थापन अशी कामे यामध्ये नमूद आहेत. तर नागरिकांचा असा प्रश्न आहे की ही जी कामे आहेत या कामांचा एकत्रित प्लॅनिंग कधी झाला होता का, याबद्दल आपण काय सांगाल? जशी नागरिकांची मागणी येते तसेच मी जेव्हा प्रभागात फिरत असतो नेहमी त्या प्रभागातले प्रश्न मला माहिती आहेत की कुठे गल्ली, कुठे गटाराची आवश्यकता आहे, कुठे सांडपाणी रस्त्यावर साचून राहतं. जसं मध्ये मी फिरताना असं दिसण्यात आलं की नागवेकर जे राहतात साहेब आपले नागवेकर, तर ते साईनाथ नागवेकर त्यांच्या घरासमोर रस्त्यावर पाणी सोडलेलं असायचं आणि त्याच्यामुळे प्रचंड मच्छर व्हायचे. त्या दिसताना घाणेरडं दिसायचं. मग मी तिथे बघितलं आणि मग तो गटार आम्ही त्यांच्या घरापासून आपल्या दत्ताई देवळाच्या समोर नागरेकर राहतात तिथे आणून जोडला आणि तिकडनं मेन पर्याला आपण तिथे गटार नेला. त्याच्यामुळे आज ते दिसायला पण चांगलं झालं. त्या नागरिकांची गटाराची सोय झाली. त्या एका गटारामुळे मुंडे कुटुंब, घुडे कुटुंब, नागवेकर कुटुंब ह्या सगळ्यांची त्याच्यामुळे व्यवस्था झाली. त्या कामाच्या गुणवत्तेची खात्री आपण कशी देता किंवा कशी द्याल? कामाची गुणवत्ता जेव्हा काम चालू होतं तेव्हा मी नगरपालिकेच्या इंजिनियर जे असतात आपले त्या प्रत्येक वेळी इंजिनियरला सांगायचो की तुम्ही व्हिजिट करायची कामावर. मला कुठल्याही कामात हलगर्जीपणा चालत नाही. तुम्ही येऊन सांगायचं जर चुकत असेल तेव्हा मध्ये मला दिसतं. कारण मी नेहमी जेव्हा कुठे आपल्या इकडे काम चालू असेल, नगरपालिकेचं असेल, PWD कडनं चालू असेल, तर आपल्या प्रभागातले जे अण्णा विलकर PWDनं रिटायर झाले त्यांना मी सांगायचो की अण्णा जरा तुम्ही फक्त एक फेरी मारून या आणि तिथे काय तुम्हाला वाटलं की ह्या कॉन्ट्रॅक्टर काम व्यवस्थित नाही करत आहे तर मला सांगा. आणि मग त्याच्यामुळे काय व्हायचं की हे मी डबल चेक करायचो नगरपालिकेच्या इंजिनियरकडनं पण आणि आपल्या इकडच्या ह्यांच्याकडनं पण, इंजिनियरकडनं पण. प्रभाग क्रमांक 15 मध्ये आपण जी काही विकास कामं केल्यात या विकास कामाची पारदर्शकता नगरपालिकेमध्ये पाहायला मिळेल का? हो, तुम्ही कधीही जाऊ शकता. तुम्ही एक अर्ज दिलात की आम्हाला ह्या कामाचं जे मेजरमेंट झालेलं आहे, काय झालेलं आहे, एस्टिमेटची कॉपी घेऊ शकता. एस्टिमेट प्रमाणे काम झालेलं आहे की नाही हे बघू शकता. त्याच्यात तुम्हाला कोणी अडवू शकत नाही. तो सामान्य नागरिक कोणीही नगरपालिकेत जाऊन कुठल्याही कामाबद्दलची माहिती विचारू शकतो. 12 कोटीचा स्विमिंग पूल हा प्रकल्प प्राधान्याचा नव्हता अशी विरोधक खास करून टीका करतायत. आणि प्रभागातील इतर मूलभूत गरजा प्रथम असताना या प्रकल्पाची निवड कशी झाली किंवा का झाली? ती जागा जी होती ती स्विमिंग पूलसाठी आरक्षित होती. आज आपला जो किनारपट्टा आहे की गाजिवड्यापासून अगदी मिरकरवाडा, मुरुगवाडा की इथे समुद्र आहे आणि आपल्या इकडे असे अनेक मुलं आहेत की जी समुद्रात चांगली पोहतात. आज जर आपण तिथे स्विमिंग पूल केला आणि त्या मुलांना जर तिथे ट्रेन केलं, गायडन्स व्यवस्थित दिला, त्यांना आपल्या इकडचा एक विवेक विलणकर तो स्वतः स्विमर आहे, तो स्पर्धांमध्ये जातो, विविध स्पर्धांमध्ये. आज त्याच्या माध्यमातून आपण तिथे जर मुलांना व्यवस्थित ट्रेनिंग दिलं, आज मुलं आपली नॅशनल लेवलला खेळू शकतात, स्टेट लेवलला खेळू शकतात, नॅशनल लेवलला खेळू शकतात. त्याच्यातनं एखादा मुलगा इंटरनॅशनल लेवललाही देखील जाऊ शकतो. त्यांच्यावर जी मेहनत करायला लागणार आहे त्याच्यासाठी देखील आमचे पूर्ण प्रयत्न असणार आहेत. पालकमंत्री उदय सामंत आहेत आता, त्यांना आपण सांगून त्यांना स्पॉन्सर मिळवून देऊ शकतो ज्या मुलांना पुढे जायचं आहे. म्हणून तो का गरजेचा आहे हे बघा. रस्ते, गटार, हे पेवर ब्लॉक हे होतच असतं, पण अशा गोष्टी केल्याने आज जर एखादा मुलगा आपला राष्ट्रीय स्तरावर, आंतरराष्ट्रीय स्तरावर गेला तर त्याचं रत्नागिरीचं नाव मोठं होणार आहे. त्याच्यामुळे ते स्विमिंग पूल आवश्यक होता. कोविड काळात आपण खूप मदत केलीत आणि आपण ही जी मदत केली ही सामाजिक कार्य म्हणून केलीत की राजकीय नेटवर्क मजबूत करण्यासाठी केलीत, असे अनेक प्रश्न या माध्यमातून आणि ह्या निवडणुकीच्या दरम्यान आता उपलब्ध म्हणजे निर्माण होऊ लागले. तर याबद्दल आपण नेमकं काय सांगाल किंवा या प्रश्नाकडे आपण कसं बघाल? बघा, मी गेली 25 वर्षे राजकारणात आहे. मी 1999 पासून राजकारणात आहे. या प्रभागातील प्रत्येक घरातील नागरिकाचा माझा संपर्क आहे आणि प्रत्येकाची आर्थिक परिस्थिती किंवा काय आहे ती मला माहिती आहे. कोविड काळात सगळ्यांचं उत्पन्न बंद होतं, सगळं बंद होतं.
आज ठीक आहे, तेव्हा त्याच्यामुळे मला असं वाटतं की माझी जबाबदारी होती की त्यांना मदत करावी. कुठलीही राजकीय त्याच्यातलं इच्छा आकांक्षा ठेवून मी कुठलीही मदत केलेली नाही. आता बघा, मी कोविडमध्ये मदत केली सगळ्यांना, म्हणून मला कोविड झाला. जे जे रस्त्यावर उतरले आणि कोविडमध्ये मदत केली, लोकांना नागरिकांमध्ये गेले. मी तर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये देखील गेलेलो आहे, आयसीयूच्या वॉर्डमध्ये आपल्या वाडीतल्या एका पेशंटसाठी. मला तेव्हा डॉक्टर आणि सिस्टर बडबडले होते की तुम्ही आलात कसे. त्याच्यानंतर मी कोविडमध्ये आजारी पडलो. माझे अख्खं कुटुंब कोविडने ग्रस्त होतं आणि आम्ही सगळे ऍडमिट होतो. पण काही काही लोक असं दाखवतात की आम्ही कोविडमध्ये भरपूर काम केलं. पण ज्यांनी काम केलं, असे भरपूर जे सामान्य कार्यकर्ते कोविडमध्ये काम करत होते, ते कोविडमध्ये वाचले नाही. त्यांना प्रत्येकाला कोविड झाला, त्यांना कोरोना झाला प्रत्येकाला. पण काही काही जणांना तो झाला नाही. त्यांनी फक्त दाखवलं नाही आम्ही हे काम केलं ते काम केलं. का नाही झाला? किती प्रिकॉशन घ्या तरी तो कोरोना झालाच सगळ्यांना. मी किती प्रिकॉशन घेत होतो, मास्क घालत होतो, रोज सॅनिटायझरने हात धुवत होतो, 2दा वाफ घेत होतो, 3दा गरम पाणी पित होतो, कारण आम्ही कोविड पेशंटच्या सानिध्यात गेलो म्हणून झाला. पण कितीतरी जणांनी आम्ही कोविडमध्ये हे केलं, आम्ही कोविडमध्ये ते केलं, जे आज माझ्यावर आरोप करतात ना की आम्ही कोविडमध्ये हे केलं ते केलं, त्यांना कोविड झाला नाही. का नाही झाला? कारण ते गेले. अपंग विद्यार्थ्यांसाठी अपंग विद्यार्थ्यांसाठी गणवेश वया अशा ज्या योजना राबविल्या गेल्या, या लाभार्थ्यांची निवड करण्यासाठी नक्की आपल्याकडे कोणते निकष होते आणि त्याची पारदर्शकता कशा पद्धतीने पाळली गेली? हे बघा, अपंग विद्यार्थ्यांचे निकष हे का आम्ही ठरवत नाही. अपंग विद्यार्थी, अपंग जे नागरिक आहेत त्यांना सिव्हिल हॉस्पिटल सर्टिफिकेट देते आणि सिव्हिल हॉस्पिटलच्या सर्टिफिकेट ग्राह्य धरूनच त्यांना पुढे मदत केली जाते. आता नगरपालिकेतना ती आर्थिक सहाय्य अपंगांना दिलं जातं. जे आपल्या प्रभागातील जे अपंग आहे त्या प्रत्येक अपंगाला आपण काही ना काही नगरपालिकेतना मदत करून दिलेली आहे. आणि विद्यार्थ्यांचे गणवेश हे आता माझ्याकडे शाळा क्रमांक 3 आहे आपल्या बाजूला, तर माझे तिकडे शाळेतले सरांशी संबंध आहेत. ते सर मला सांगतात की विद्यार्थ्यांना ह्या गोष्टी हव्यात, त्या गोष्टी हव्यात. नुसतं गणवेशच नाही, जे विद्यार्थी ज्याला, कारण ते आपल्या प्रभागातील गरीब विद्यार्थी आहेत, त्यांना देखील कुठेतरी शिक्षण मिळालं पाहिजे, हा माझा त्याच्या मागचा हेतू होता. सरकार त्यांना गणवेश देतं, वया देते, पण मी ह्यावेळी जे शिक्षक मला सांगतात की आम्हाला ह्या विद्यार्थ्यांना सरकार एवढंच देतं, तर तुम्ही एवढं दिलं तर खूप बरं होईल. जे काही सर सांगतील शाळेतले ते मदत केलेली आहे. आता एकदा शाळा पडली होती ती मे महिन्यात आणि मी बघितलं पडली होती. मी सरांना फोन केला, हो सर शाळा पडली आहे. अरे बोलतो काय करायचं, जूनमध्ये शाळा चालू होणार आहे. जूनमध्ये शाळा चालू होण्याच्या आधी ती शाळा बांधून दिली होती, पडली. निवडून आल्यानंतर पुढील 5 वर्षासाठी आपले प्रमुख प्राधान्यक्रम कोणते असतील? बघा, स्मार्ट सिटी अंतर्गत आता शहरातील सगळी गटारं, सगळे रस्ते, सगळ्या गल्ल्या ह्यांच्यात पेवर ब्लॉक घातले जाणार आहेत. म्हणजे त्याच्यासाठी मी नवीन काहीतरी करायला पाहिजे, तर ऑलरेडी सगळं मंजूर झालेलं आहे आता. म्हणजे आपले पालकमंत्री नामदार उदयजी सामंत यांनी आपल्या शहर विकास आराखड्याअंतर्गत आपल्या रत्नागिरीसाठी भरपूर निधी आणलेला आहे. त्याच्यामुळे ही कामं तर आता होणारच आहे. पण आता मला काय करायचं आहे, तर मी गेल्या निवडणुकीच्या वेळी नागरिकांना एक आश्वासन दिलं होतं की आपला बंधारा जो आहे पाटचा, तो व्यवस्थित करून त्याच्यावरनं रस्ता तयार करणार कॉन्क्रीटचा, जेणेकरून लोक तिथे पर्यटनासाठी येतील, फिरायला येतील. आज ते मी काम सुरू झालंय, माझं आश्वासन मी पूर्ण केलेलं आहे. आज तुम्ही जाल तर मांडवीतनं ते काम सुरू झालेलं आहे आणि तो रस्ता झाल्यानंतर माझं प्राधान्य असं राहील की इथे जलक्रीडा चालू करणं, म्हणजे बोटिंग असेल काय असेल. उद्या ते जर सुरू झालं तर इकडच्या आपल्या लोकांना रोजगार उद्योग मिळेल की जेणेकरून पर्यटनदृष्ट्या आपल्या भागाचा विकास होईल. हे माझं पुढचं भविष्य हे आहे. आता त्याच्यात रस्ते, पाणी, गटारे या मूलभूत गरजांपलीकडे प्रभागासाठी तुमची मोठा दृष्टिकोन काय आहे? आपल्या किनाऱ्याला लागलेला, आपल्या प्रभागाला लागलेला समुद्र किनारा. आता माझा त्याच्यात अजून प्लॅन काय की जेटी, मांडवी जेटी आहे तिकडनं त्या साईडला, मांडवीच्या पलीकडच्या साईडला जायला, उतरायला खाली रस्ता केलेला, पायऱ्या आहेत. पण त्या पायऱ्या आपल्या इकडे नाहीत केलेल्या. आता माझं भविष्यातलं, मी उदय सामंत आपले पालकमंत्री आहेत जे आपले,
त्यांच्याकडे मागणी केली आहे अशी की त्या पायऱ्या आमच्या साईडनी पण करा, म्हणजे मांडवीतला पर्यटक येणारा, जो फिरायला येणारा पर्यटक आहे तो नुसता तिकडे न येता आपल्या साईडला पण येईल आणि आपली चौपाटी विकसित होईल. एकदा चौपाटी विकसित झाली की सगळे उद्योगधंदे विकसित होत व्हायला लागतील आणि सगळ्यांना तिथे रोजगार उपलब्ध होईल. गेल्या कार्यकाळात कोणते काम आपल्याला पूर्ण करता आले नाही किंवा जे अपेक्षित होते ते साध्य करता आले नाही, असे कोणते काम तुम्हाला आजही आज तागायत खंत देते? असं कुठलंच काम नाही की मी जे सांगितलं होतं आणि केलं नाही, पण मला एकच खंत राहिली की आपला जो चव्हाण साहेबांनी आपल्याला 7 कोटी रुपये बंधाऱ्यासाठी दिले, आपले सार्वजनिक बांधकाम मंत्री असताना त्यांनी 7 कोटी रुपये आपल्या बंधाऱ्यासाठी दिले. त्याच्यात घोडे वाटार, विलंगर वाटारपासून चौंडे वाटारपर्यंतचा बंधारा नवीन करणार आहे आपण, कारण तिथे नुसता छोट्या दगडी टाकलेल्या आहेत, तो त्याच्यात पकडलेला आहे. आज मला अशी खंत होती की झाली वाटते फक्त, तर त्याच्यामुळे फक्त मला असंच वाटलं की त्या कामाची वर्क ऑर्डर मिळाली, पण 1 वर्ष CRZ मुळे ते काम आपल्याला चालू करता आलं नाही आणि CRZ परमिशन आली आणि आता ते काम आता सुरू झालं. माझं असं उद्दिष्ट होतं की माझ्या इलेक्शनपर्यंत किंवा आधी त्या लोकांना तो रस्ता खुला व्हावा, पण ती मला खंत आहे. आता ठीक आहे, झालं, उशिरा झालं, पण आता काम सुरू झालंय. आपण जो मगाशी बंधाऱ्याचा उल्लेख केला, या बंधाऱ्याची पारदर्शकता आणि काम सुरू केल्यापासून ते किती दिवसात पूर्ण होईल? कारण लोकांच्या अपेक्षा आहेत की तो बंधारा होतोय होईल की नाही काय, ह्यामुळे थोडीशी नाराजी आहे. तर ह्या विषयावरती आपण कसं व्यक्त व्हाल? जेव्हा बंधाऱ्यासाठी पैसे मंजूर झाले, म्हणजे मी इकडनं सगळं करून अगदी मंत्रालयात गेलो विषय, आणि मला आजही आठवतं हिवाळी अधिवेशन होतं, नाही उन्हाळी अधिवेशन होतं आपलं ह्याचं, आणि मी चव्हाण साहेबांना एक मेसेज टाकला, कारण मला PWDतनं फोन आला की अजून ते बंधारा आपला मंजूर झाला नाहीये. चव्हाण साहेब, रवींद्र चव्हाण साहेब आमचे जे कार्यकर्त्याला जपतात, त्यांना मी फक्त एक मेसेज टाकला, साहेब आपलं काम मंजूर नाही झालंय. 1 तासाने मला त्यांच्या PAचा फोन आला की काम मंजूर झालंय, म्हणून आता तुमचं झालेलं आहे. काम मंजूर झाल्यानंतर मग मी आपल्या वाडीतले जे मगाशी तुम्हाला बोललो, अण्णा विलणकर आणि आपले राजू घोडे जे PWDतनं रिटायर झाले, त्या दोघांना बोललो की असं असं आपलं काम मंजूर झालंय आणि मला फक्त पत्र यायचं राहिलं, आणि पत्र 2 दिवसात आलं. त्याच्यानंतर PWD मध्ये बसून जेव्हा एस्टिमेट तयार करायचं होतं, तेव्हा PWDचे हार्बरच्या डिपार्टमेंटचे इंजिनियर आपल्या साईडवर आले. त्यावेळी मी त्यांना दोघांनाही बोलवलं, राजू गुडे आणि दिलीप गुडे, राजू गुडे आणि अण्णा विलणकर, असे तिघांना मिळून, आणि नगरपालिकेचे आपल्या PWDचे इंजिनियर यांना बोलवून एकत्रित बसवून त्यांना एस्टिमेट तयार केलं. कारण PWDचे इंजिनियर जरी असले तरी इकडची भौगोलिक परिस्थिती, वाळू येते जाते, कुठे थांबते, पावसाळ्यात कुठे वाळू येते, हे आपल्या इकडच्या स्थानिक नागरिकांनाच माहिती असतं. म्हणून त्यांचा अनुभव प्लस नगरपालिकेचे PWDचे इंजिनियर यांचा अनुभव एकत्र करून आपण त्याचं एस्टिमेट तयार केलंय. त्याच्यामुळे ते काम आता व्यवस्थित होईल. आणि मी ह्या दोघांनाही सांगितलं की तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा फक्त एक फेरी मारा आणि ते काम एस्टिमेट प्रमाणे होतंय की नाही बघा. काम चालू होताना देखील ते दोघं होते, आजही त्यांना सांगितलं आणि ते करणार, आणि मला ते काम माझा ड्रीम प्रोजेक्ट आहे, त्याच्यामुळे तो मी काम व्यवस्थित करून घेणार. आणि लवकरात लवकर माझ्या माहितीत मला ठेकेदार आणि PW आपल्या इंजिनियरनी सांगितल्याप्रमाणे 4 ते 5 महिन्यात ते काम पूर्ण होणार, 3 ते 4 महिन्यात. आपल्याला पुन्हा शिवसेना भाजप महायुतीची उमेदवारी मिळाली. हे कामाच्या आधारावर झाले की अंतर्गत राजकीय गणितांमुळे, असा प्रश्न आता विरोधकांमध्ये सुद्धा उपस्थित केला जातोय. याबद्दल आपलं नेमकं स्पष्टीकरण काय असेल? बघा, उमेदवाराला उमेदवारी दिली जाते, कुठल्याही उमेदवाराला, तर त्याचं तिकडचं सामाजिक काम बघून केलं जातं. आज माझा असलेला मतदारांशी संपर्क हा जो आहे, आणि मी केलेली कामं, आणि मी जेव्हा जेव्हा जनतेसमोर गेलो आहे, गेल्या वर्षी जेव्हा पण मी जनतेसमोर गेलो त्यावेळी देखील माझा विकास कामांचा अहवाल जनतेसमोर ठेवूनच निवडणुकीला सामोरा गेलो. आज देखील जेव्हा मी जातोय, प्रत्येक घरात मी माझा कार्य अहवाल दिलाय, आणि कार्य अहवाल देऊनच आज देखील निवडणुकीला सामोरे जातोय. त्याच्यामुळे आमच्या पक्षातले असतील, युतीच्या जे नेते आहेत, त्यांना माहिती आहे की माझा संपर्क आहे
आणि त्याच्यामुळेच मला ही उमेदवारी झालेली आहे. प्रभागातील मतदारांना काय आवाहन कराल? नमस्कार. मी नेहमी तुमच्यासमोर माझा कार्य अहवाल घेऊनच तुमच्या समोर मतदानासाठी आलेलो आहे. आज देखील मी उमेदवार म्हणून तुमच्यासमोर येतो आहे. मी प्रभाग क्रमांक 15B मधून उभा आहे आणि मला भरघोस मताने मते देऊन, तुमच्या आशीर्वादारूपी मते देऊन मला विजयी करा, एवढंच सांगतो. सुशांतजी, आपल्या संवादासाठी धन्यवाद. निवडणूक काळात लोकांसमोर पारदर्शक माहिती पोहोचवणे आणि प्रभागातील प्रत्येक मतदारांनी सुजाणपणे निर्णय घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. प्रेक्षक हो, तुम्ही ऐकलात सुशांत चौडे यांचे विचार. आता निर्णय मात्र तुमच्या हातात आहे. धन्यवाद.